नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बिडकीन डीएमआयसीत शुभ लक्षण. अग्नी आणणार 10,500 कोटी. नवे 22 उद्योग येण्याची शक्यता. लाखभर रोजगार होणार उपलब्ध. पतंगासाठी नायलॉन मांजा वापरला तर होणार गुन्हा दाखल. संभाजीनगर शहर पोलिसांचा इशारा. महिनाभरात 25 जणांना दुखापती. विक्रेत्यांवरही होणार कारवाई. आता पाहूयात सविस्तर बातम्या. बाबा आढाव यांच्या अंतराला पाठिंबा देत आज शहरातील क्रांती चौक इथं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. संविधान बचाव देश बचावच्या वतीनं आज हे आंदोलन करण्यात आलं. गेल्या निवडणुकांमध्ये जो पैशांचा महापूर वाहिला याच्या विरोधात मागच्या महिन्यामध्ये बाबा आढाव यांच्याकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. संभाजीनगर मध्ये संविधान बचाव देश बचाव अभियानच्या वतीनं एक शांततामय आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी सुरू केलंय. त्याचं प्रमुख कारण मागच्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबा आढाव यांनी एकंदरीत निवडणुकीमध्ये जो पैशाचा महापूर वाहिला त्याच्या विरोधामध्ये 30 तासाचं एक उपोषण, आत्मक्लेश उपोषण केलं. एका बाजूला त्या मुद्द्यांना पाठिंबा, त्याचबरोबर परभणी आणि मस्साजोग बीडमध्ये जे झालेले निगडून खून आहेत त्या संदर्भामध्ये सरकार ज्या पद्धतीची टोलवाटोलवी करते तर ती तातडीनं थांबवावी आणि खरे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्यावी. त्याचबरोबर शेतकरी नेते सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांचा आज 48वा बेमुदत उपोषणाचा दिवस आहे. त्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये जो जाती धर्माच्या नावाने विद्वेष पसरवणं सुरू आहे ते तात्काळ थांबावं. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आज या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे. हे आंदोलन इथंच थांबणार नाही तर यानंतर हे महाराष्ट्रभर कसं जाईल आणि या प्रश्नासाठी समाजामध्ये एक सामंजस्य निर्माण होईल, शांतता निर्माण होईल, एकमेकामध्ये भाईचारा निर्माण होईल. याच्यासाठी जे जे करण्याची गरज आहे ते आम्ही या निमित्तानं करणार आहोत, एवढं या निमित्ताने सांगतो. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी चालू वर्ष गुंतवणुकीचं ठरणार आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात लिथियम बॅटरी सेल उत्पादन करणाऱ्या जेन्सोल ग्रुपच्या अवनी पॉवर कंपनीनं तब्बल 10,521 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी चालू वर्ष गुंतवणुकीचं ठरणार असून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात लिथियम बॅटरी सेल उत्पादन करणाऱ्या जेन्सोल ग्रुपच्या अवनी पॉवर कंपनीनं तब्बल 10,521 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. जपानची तुशो कॉर्पोरेशन आणि ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनल कंपनी आणि जर्मनीच्या सिमेन्स कंपनीनंही गुंतवणुकीचा विचार सुरू केलाय. नवे 22 उद्योग बिडकीन डीएमआयसीत येण्याची शुभ लक्षणं दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी टोयोटा किर्लोस्कर मोटार्ससह JSW, लुब्रिझोल आणि एथर एनर्जी कंपनीनं प्रकल्प उभारण्याचं जाहीर केलं. त्यानंतर यंदा किमान 2 डझन उद्योग येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आता केवळ 469 एकर 39 गुंठे जमीन उरली आहे. मोजकीच औद्योगिक जमीन उपलब्ध असतानाही जपानच्या तुशो कॉर्पोरेशन कंपनीनं 75 एकर जमिनीची मागणी करत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटार्स 817 एकरवर प्रकल्प साकारणार आहे. आता स्किल ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी त्यांनी 50 एकर जमिनीची वाढीव मागणी केली आहे. तुशो कॉर्पोरेशन कंपनी बिडकीन मध्ये 650 लोकांना रोजगार उपलब्ध करणार आहे. जपानी कंपनी ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनलला 58 एकर जमीन हवी आहे. ते 4,000 कोटी गुंतवणूक करणार असून यातून 3,000 रोजगार उपलब्ध होणार आहे.
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील मॅट्रिक गॅस कंपनीला 136 एकर जमीन हवी आहे। ही कंपनी तब्बल 9,000 कोटींची गुंतवणूक करणार असून 4,000 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। जर्मनीच्या सिमेन्स कंपनीला 25 एकर जमीन हवी आहे। ही कंपनी 2,500 कोटींची गुंतवणूक करणार आहे। ही कंपनी किमान 1,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिनामुळे मिलिंद चौक ते मकाई गेट या मार्गावर गर्दी होणार असल्यानं आज सकाळपासून 6 ते रात्री 12 वाजे दरम्यान हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिनामुळे मिलिंद चौक ते मकाई गेट या मार्गावर गर्दी होणार असल्यानं आज सकाळपासून 6 ते रात्री 12 वाजे दरम्यान हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती छावणी वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी पत्रकारांना दिली आहे। विद्यापीठ गेट इथं 2 ते 2.5 लाख नागरिक येतात। या निमित्तानं विविध संघटना पक्षांतर्फे व्याख्यानं, प्रबोधनपर, मार्गदर्शन व भीमगीतांचे कार्यक्रम होतात। त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे। आजच्या दिवस असा बदल करण्यात आलाय। नगर नाका भावसिंगपुऱ्याकडून मिलिंद चौक मार्गे बेगमपुरा विद्यापीठ, पानचक्की, बिविका मकबराकडे जाणारी सर्व वाहनं मिलिंद चौक, बारापुल्ला गेट, मिल कॉर्नर मार्गे जातील। बेगमपुरा विविका मकबराकडून विद्यापीठ गेट, मिलिंद चौक मार्गे नगर नाका व छावणीत येणारी वाहनं ही मकाई गेट, टाउन हॉल, बडकल गेट, मिल कॉर्नर, बाबा पेट्रोल पंप मार्गे जातील। छत्रपती संभाजीनगर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्या मार्फत जिल्हाभरात ठिकठिकाणी नायलॉन मांजा वापरू नये व त्याचे दुष्परिणाम याबाबत पेट्रोलिंगद्वारे जनजागृती करण्यात आली आहे। मकर संक्रांतीचा सण 1 दिवसावर येऊन ठेपलाय। या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरू नये म्हणून पोलिसांनी शहरात ध्वनिक्षेकांद्वारे जनजागृती सुरू केली आहे। त्याचबरोबर नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगणारे बॅनरही लावण्यात आलेले आहेत। नायलॉन मांजामुळे सुमारे 20 जण जखमी झालेत। या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती मोहीम राबवतात। नायलॉन मांजा वापरणारे विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय। आतापर्यंत 50 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी 6 जणांवर कलम 110 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नायलॉन मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी दिला होता। आता पोलिसांनी जनजागृती सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात तसेच शहरामध्ये नायलॉन मांजा वापरण्याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येत होते, तरी शासनाने नायलॉन मांजाचा वापर पतंगीकरता करण्यात येऊ नये त्याबद्दल त्याच्यावर बंदी आणलेली आहे। शहरामध्ये आपल्या ठिकठिकाणी नायलॉन मांजाचा वापर केल्याने अपघात झालेले आहेत। त्याच्यामध्ये काही लोक गळा कापून, हात, त्यांचे बोट कापणे अशा प्रकारच्या घटना होऊन गंभीर जखमी आहेत। नायलॉन मांजाचा वापर करायचाच नाही आहे। जर नायलॉन मांजाचा वापर कोणी करत असेल तर डायल 112 किंवा 0240 22 40 500 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे। नायलॉन मांजा वापरताना किंवा त्यास पतंग उडवताना कोणी जर मिळून आलं तर गंभीर कठोर कारवाई त्याच्यावर करण्यात येईल। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN।
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगर परिसरात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असणार आहे, तसंच या काळात अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। रविवारी कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस होतं, तर किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस होतं। छत्रपती संभाजीनगर परिसरात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असणार आहे, तसंच या काळात अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। रविवारी कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस होतं, तर किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस होतं। दिवसभर ढगाळ वातावरण होतं, तर सायंकाळी थंडी जाणवण्यास सुरुवात झाली। गेल्या आठवड्यात सलग 3 दिवस कडाक्याची थंडी होती। बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी 10.3 अंशांवर किमान तापमानाचा पारा होता। शनिवारपर्यंत पहाटे हुडहुडी, सकाळी झोंबणारा वारा, दुपारनंतर ढगाळ वातावरण, तर सायंकाळी पुन्हा थंडी असं वातावरण होतं। बुधवार 8 जानेवारी रोजी 10.3 अंश सेल्सिअस, गुरुवार 9 जानेवारी रोजी 10 अंश सेल्सिअस, तर शुक्रवारी 10 जानेवारी रोजी 12 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिलंय। शनिवारी 11 रोजी 14 अंश सेल्सिअस, रविवारी 16.5 अंश सेल्सिअस तापमान होतं। सोमवारी व मंगळवारी तापमान स्थिर राहील, परंतु ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांनी जिजामातेला अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय। 1 महिना अगोदरपासून प्लास्टिकच्या बॉटल गोळा करत तब्बल 18,000 बॉटल पासून अश्वारूढ असा 200 फुटांचा जिजामातांचा पुतळा उभारण्यात आलाय। संपूर्ण महाराष्ट्राला जिजाऊ जयंतीची आतुरता असते, तशीच आतुरता आम्हाला सुद्धा देखील प्रतिवर्षीप्रमाणे असते। या वर्षी काहीतरी वेगळा मेसेज आपल्या
छत्रपती संभाजीनगर शहरातील युवकांना व सर्व नागरिकांना जावा या उद्देशाने आम्ही गेल्या 2 महिन्यापासून या पोर्ट्रेट फोटोबद्दल आम्ही प्लॅनिंग करत होतो. गेल्या 8 दिवसापासून आम्ही या पोर्ट्रेट फोटोचं काम करतोय. 18,000 पाण्याच्या बॉटलपासून एक 25 फुटाचं कटआउट पोर्ट्रेट फोटो आज आम्ही क्रांती चौक इथे तयार केलेला आहे. हे काम करत असताना 100 पेक्षा जास्त युवक या शहरातील आमच्यासोबत काम करत होते. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचा आपण वापर केलेला आहे आणि या पोर्ट्रेट फोटोद्वारे नवीन युवकांना एक चांगला संदेश जावा याचा आमचा प्रयत्न आहे. आता ही संकल्पना तुमची प्लास्टिक मुक्त भारतची आहे, तर एवढं मोठं प्लास्टिक जमा केलं, काय तुम्ही करणार? हे जे प्लास्टिक आहे या संदर्भात आम्ही महानगरपालिकेचे कमिशनर यांच्याशी आम्ही चर्चा करणार आणि त्यांना विनंती करणार की या जिजाऊंच्या पोर्ट्रेट फोटोचं तुम्ही आम्हाला कुठंतरी एक चांगली जागा देऊन याचं पुनर्वसन किंवा याची रिसायकल व्यवस्थितरित्या झालं पाहिजे अशी आम्ही त्यांना नक्की विनंती करणार. ट्रिपल सीट दुचाकी स्वारांना चिरडून वाहन पसार झालं असून या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. ही घटना धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड जवळील तेलवाडी शिवारात शनिवारी दुपारी 3:45च्या सुमारास घडली आहे. ट्रिपल सीट दुचाकी स्वारांना चिरडून वाहन पसार झालं. या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. ही घटना धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड जवळील तेलवाडी शिवारात शनिवारी दुपारी 3:45च्या सुमारास घडली आहे. कन्नड शहर पोलीस अपघात करून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत. विनोद सुरासिंग बर्डे, गुलाबसिंग सदू बर्डे अशी मृतांची नावं असून रामाशंकर साळुंखे हे गंभीर जखमी आहेत. तिघही मध्य प्रदेशातील शेंदवा येथील रहिवासी आहेत. शेतमजुरीच्या कामानिमित्त लासूर स्टेशनला ते आले होते. शनिवारी दुपारी दुचाकीनं ट्रिपल सीट शेंदवा गावी परतत असताना हा अपघात झाला. तेलवाडी येथील महाविद्यालयासमोर अज्ञात भरधाव वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चांद मेंढके, बीट जामदार संदीप आटोळे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश खेडकर यांनी घटनास्थळी येऊन तिघांना तात्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणलं. डॉक्टर रुपेश मांटे यांनी विनोद बर्डे व गुलाबसिंग बर्डे यांना तपासून मृत घोषित केलं तर रामाशंकर साळुंखे यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री व प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री व प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मैदानात दिनांक 11, 12 व 13 जानेवारी 2025 रोजी जिल्हास्तरीय सिद्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवात एकूण 45 स्टॉल उभारण्यात आलेत. यामध्ये 35 विक्रीसाठी व 7 खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. आज माननीय खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते विक्री करण्यात येणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांनी यावेळी महिलांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शहरवासियांनी आपल्या कुटुंबासमवेत भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलंय. जिल्ह्यात एकूण 20,000 बचत गट असून या बचत गटांचे 22,45,00,000 खेळते भांडवल असून 712 कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं असल्याचं प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी म्हटलं आहे. उद्घाटन प्रसंगी भरत राजपूत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भूमकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल मुंगीकर, गंगापूर गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, गटविकास अधिकारी खुलताबाद प्रकाश नाईक, नेट बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, सहाय्यक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी किशोर करंडे, भाऊसाहेब सोनवणे, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम
विक्रम सरगर, व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक सचिन भोईटे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचारी उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व असलेले प्राचार्य सुनील वाकेकर हे 17 जिल्ह्यातील विविध पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसह सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे. सप्रेम जय भीम. उद्याच्या नामविस्तार दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा. उद्याच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी जो क्रांतिकारक दिवस आहे या राज्यासाठी, हा क्रांतिकारक दिवसाची निवड म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षात ज्यांनी अतिशय महत्त्वाचं काम केले, राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर असे प्रमुख सुमारे 13 ते 17 जिल्ह्यातील पदाधिकारी, असे जे 250 ते 300 जे पदाधिकारी हे सगळेचे सगळे आम्ही आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये उद्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश करत आहोत. आणि हे सर्व प्रमुख पदाधिकारी येत्या 6 महिन्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रमुख मेळावे घेऊन हजारोच्या संख्येने रिपब्लिकन सेनेला, जी सेना महाराष्ट्रातील खऱ्या आंबेडकरवादी राजकारण उभं करू शकतं, किंबहुना अनेक असे पक्ष आहेत की सत्तेचे स्वप्नच दाखवलेले आंबेडकरी समूहाला, पण सत्तेचे स्वप्न न दाखवता प्रत्यक्षात सत्तेची चव दाखवण्यासाठी काम करणारे नेतृत्व आनंदराज आंबेडकर ठरू शकतं, हा आता महाराष्ट्राला विश्वास झालेला आहे. आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना, जे प्रमुख पदाधिकारी आहेत 200-250, मग ते वंचितचे असतील, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही BSPचे आणि काही BRSPचे आणि प्रमुख पदाधिकारी आझाद समाज पार्टीतून आलेले असे 250 ते 300 पदाधिकारी उद्या आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात प्रवेश करत आहोत. आणि एक खरा आंबेडकरवादी स्वाभिमानी पर्याय उभा करण्यासाठी आम्ही उद्या त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहोत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बिडकीन DMICत शुभ लक्षण, अग्नी आणणार 10,500 कोटी, नवे 22 उद्योग येण्याची शक्यता, लाखभर रोजगार होणार उपलब्ध. पतंगासाठी नायलॉन मांजा वापरला तर होणार गुन्हा दाखल, संभाजीनगर शहर पोलिसांचा इशारा. महिनाभरात 25 जणांना दुखापती, विक्रेत्यांवरही होणार कारवाई. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.